104 ताप आहे तरी पण खेळते. हो, खेळणं सोडायचं नाही. मला ताप आला असेल तरी चालेल. किती ताप आहे? किती ताप आलाय? सानू ना आजकाल एका जागी बसून अजिबात खात नाही. तर काय होतं की तिला जेव्हा मी जेवण भरवायला घेते त्यावेळेस ती अशी एक जागेवरनं दुसऱ्या जागेवरनं तिसऱ्या जागेवर ते फिरत असते. आणि आज काय झालं की ती फोन बघत होती. म्हणजे कुणाच्या हातात फोन असेल ना, ती इतकी याने बघते ना की उत्सुकता असते तिला की नक्की हे फोनमध्ये करतात काय, की ह्याच्यामध्ये काय होतं आहे. त्यामुळे तिने माझा फोन ओढला, मी तिला कवर दिलं. फोन नाही दिला, मी तिला कवर दिला आणि तिने जेवता जेवता त्या कवरलासुद्धा डाळ भात लावला आणि माझ्याकडे बघत होती. ती खूप क्यूट दिसत होती. आणि दुसरी गोष्ट अशी की ती आता एका जागी बसत नाही, अशी खूप दूर जाते आणि पुन्हा दुसरा घास खायला परत येते. तर सध्या असं चालू आहे आणि तिला खूप बोलवावं लागतं, खूप तिच्याशी गप्पा माराव्या लागतात, तेव्हा ती येते आणि त्यानंतर ती जेवण करते. म्हणजे आता एका जागेवर ते बसून आमचं जेवण अजिबात होत नाही. तर आम्ही खूप गोल गोल फिरतो. आम्ही बऱ्याच जागी फिरून आल्यानंतर एक एक घास. झोपायचंय की नाही तुला? तुला झोपायचंय की नाही? काढू का बाहेर? खेळायचंय की झोपायचंय? काय करायचंय? काढू का मी तुला बाहेर? काय करायचं सांग मला. हा चला, चला आपण निघूया बाहेर. हो हो हो. सानू तू काय खाते? लाडू खाते? टू लाडूच खाते तू? 2 लाडू खाते? कालपासून आम्हाला खूप ताप आहे आणि आता सर्दी पण झाली आहे. तर आम्ही काहीच खात नाही. तर आईने लाडू घेतले होते खायला, तर आम्ही फक्त लाडू खातो. नाचणीचे लाडू. हो, नाचणीचे लाडू कोण खात आहे? सानू खाते का? सानू खाते? दाखव हे दाखव. हे पहा, हे असे आम्ही लाडू खातो. हो की नाही? छान छान आहेत लाडू. लाडू छान छान आहे. डोळ्यात पण चाललंय. डोळ्यात पण चाललंय की नाही? सानू ए सानूल्या कोण प्लम खाताय ले बाबा? कोण खाताय प्लम? यम यम आहे. अम्मम यम यम लागतंय. छान छान लागतंय. टेस्टी टेस्टी आहे. वाव. हो यमी यमी. शानू काय खाते बाबू तू? तू काय खाते? प्लम खाते? प्लम खाते येतो तुला खाता? प्लम खाता येतो? कोण खातंय प्लम? तुला दात आहेत का? दात आहेत का? ओढ बापडे. टेस्टी टेस्टी आहे. यम्मी यम्मी आहे. हो आई अशीच देते की नाही फळं हातामध्ये? मी सानूला असेच फळं हातामध्ये देते की जे तिला खाता येतील, जे तिच्या घशात अडकणार नाहीत. एकतर प्लम थोडंसं हार्ड आहे म्हणून फक्त त्याचा ज्यूस असा जातोय पोटामध्ये आणि बारीक साल जरी गेली तरी त्याचा काही असा प्रॉब्लेम होत नाही. साल अशी जरी थोडीशी निघाली की मी अशी काढून घेते म्हणजे तिला तिथला ज्यूस खाता येतो. हो छान छान लागतं आणि प्रयत्न करायचा की म्हणजे मीच प्रयत्न करते की असं केळी किंवा असं जे नरम फळ असेल ते तिच्या हातामध्ये देते. पपई वगैरे तिला असे हातामध्ये देते की हळूहळू तिला सवय लागेल खायची. हो आणि जे दात सळसळत आहेत म्हणजे ज्या हिरड्या सळसळत आहेत त्याचा पण आम्हाला फायदा होतो की ज्यूस पण जातोय पोटामध्ये आणि छानपैकी
थोडस विरंगुळा म्हणून पण खेळता येते. ए शानू, अरे शानुड्या कुठे आली तू? ए शानुडू, शानू, लक्ष नाही, अजिबात लक्ष नाही माझ्याकडे. शानू कुठे आलीस? पॅन्ट बदलले. न सोललेलं रताळं खायचंय, पण आईने सोलून दिलेलं रताळं खायचं नाही. पण आम्ही इतके बिझी आहे कावकाव बघण्यात. दिसतोय का? अरे बापरे, आलाय की हा. कारण तुझा फ्रेंड आलाय का? ए सानू, हे न सोललेलं चाललंय. छान आहे. साल छान लागली का? हे असं मस्त तोडलेलं दिसतंय. हो, आता कसं होतंय? छान छान नाही लागत आहे ना? आई देत होती ना छान छान. आम्हाला दात येत आहेत, त्यामुळं आमचे हिरड्या खूप जास्त सळसळत आहेत. हे घ्या. नकोय आता आम्हाला. हे हवंय का? सानू, हे हवंय का तुला? ते तिकडं ते नाही खायचंय. हे घे. हे हवंय? व्हेरी गुड. नॉट इंटरेस्टेड. इग्नोर्ड. हे हवंय का? हे हवंय का? शानूला हे हवंय का? आम्ही बिझी आहे कावकावलाच बघण्यात. फिंगर फूड, फिंगर फूड म्हणजे काय? की बाळाला आपण हाताने खायला काहीतरी देतो. तर आमच्याकडे बऱ्याच आधी सुरुवात झाली आहे, पोहे खाऊन, स्प्राउट्स खाऊन, किंवा काहीतरी हातात, हो हो हो, काहीतरी हातात चपाती देऊन, भाकरी देऊन. तर हे असं काही दिलं की असं असं सुंदर सुंदर असं छोटं 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 हाताने पकडलं जातं. आणि हा मी देते, मी देते, मी देते, मी देते. असं खूप छान असं 2 बोटात पकडलं जातं. हे खूप सुंदर वाटतं पाहायला. आणि हे असं तोंडात जातं. कधी-कधी नाही जात तोंडात, पण हे असं थोडंसं तोंडात जातं. तर हे मी 6 महिन्यापासूनच सुरुवात केली होती, की छोटी-छोटी गोष्टी अशा द्यायच्या किंवा पोळी द्यायची. हो, भाकरी द्यायची. हो, गॅगिंग होतं असं, की लहान मुलांना असं थोडंसं गॅगिंग होतं. पण हे अडकत वगैरे असं काही नाही. तर हाताने खाऊ द्यायचं आणि हळू-हळू हे असे शिकतात. अजून द्यायचं? छान-छान लागलं? मी देते. ओके? सानू झोका खेळत होती आणि झोका खेळता-खेळता झोपली आहे. सानू झोपली.
फिंगर फूड तर खाता येत नाही, आम्ही नुसतंच चाटतोय, त्यामुळं थोडंसं हे पण द्यायचं. हा, नो नो नो, नाही होत गॅगिंग, काहीच काहीच नाही होते. असं एक एक घे. हे घे, हे घे. व्हेरी गुड. अरे पडलं, तुटलं. हे हातात घे. हां, खावा. येते खाता? छान छान आहे, खायचंय, चाटायचं नाही त्याला फक्त. येते खाता? खाता येतंय? छान छान लागतंय. खाली नाही टाकायचंय, खायचंय ते. खालचं नको उचलूस आता. व्हेरी गुड. आम्ही सगळंच खाली टाकतो. येतंय का खाता? खाता येतंय का? हे खावा. हा, हे घ्या. मी सानूला आज खिचडी केली आहे, म्हणजे मुगाची डाळ, तांदूळ आणि गाजर एवढंच टाकलं याच्यामध्ये. आणि वाटताना यामध्ये मी तूप घालणार आहे. आणि तिला आजपासनं मी फिंगर फूड चालू करते. जशी सानू 8 महिने कंप्लीट झालेली आहे, तर तिला मी आजपासनं हे असं फिंगर फूड इंट्रोड्यूस करते आहे. लेट्स सी ती खाऊ शकते की नाही खात. सानू बसत होती तेव्हाही आणि आता उभी राहतीये तेव्हाही मी काय करते, तिच्या मागे अशी एक उशी ठेवून देते. कारण काय होतं, की ती खेळता-खेळता ना अचानक हात सोडते आणि धप्प दिशेने खाली पडते. तर जोरात रडते, लागतं आणि काही इंजुरी नको व्हायला म्हणून मी कायम तिच्या मागे अशी एखादी उशी ठेवते किंवा स्वतः जाऊन उभी राहते. जर उशी अवेलेबल नसेल त्या क्षणी तर स्वतः जाऊन उभी राहते किंवा तिच्या बाबांना उभं करते. याच्यामुळे काय होतं ना, की ती पडली तर तिला लागत नाही आणि ती पडली तरी सांभाळायला कोणीतरी असतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बसत होती त्यावेळेस तीही अशी बसल्या-बसल्या एकदम कलंडायची. तर त्यामुळे अशी मागे एखादी उशी ठेवायची किंवा एखादा म्हणजे चादर मोठी अशी जाड घडी अशी करून तिच्या मागे, बाळाच्या मागे ठेवलं तरी पण चालतं. कारण त्यामुळे काय होतं, की बाळ हे पहा अशी पडतं आणि अचानक जोरात न पडण्यापेक्षा हे असं ते वाचतं आणि रडणं टाळलं जातं ऍक्च्युली. काय गप्पा मारताय तुम्ही दोघी? हाय दीदा. हाय डिडुली. शानूची डिडुली आहे का ती? भारत माता की जय. झंडा है हमारा. येस. वंदे मातरम. बोट काय काय तर सोडत. श्राऊ जा सानूकडे. हे घ्या. हाय हाय. वाव, तुम्ही दोघी काय करताय? छान 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 काय करताय? मस्त मस्त करताय, जे पण काही करताय ते. श्राऊ, ए श्रावडू, श्रावती, ए श्राऊ, श्राऊ, श्रावडे. छान 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 छान. ए वा, काय करते तू? तू काय करते? श्रावला झोप आली.
श्रावला झोप आली. श्राव, हो, काय म्हणलं? काय करते श्राव? श्राव काय करते? जुजू करते? श्राव जुजू करते? आपण पाणी पिऊया. यात आई थोडस पाणी घालते. आता तुझं जेवण झालंय की नाही? मग आपण पाणी पिऊया. यम्मी यम्मी, छान छान, कोमट कोमट पाणी. हे घ्या, तुमची वाटी खेळा. चाप नाही खेळायचा. कोणी खाल्लं खालचं वेचून? खालचं वेचून कोणी खाल्लंय? आणि हा आईचा चाप तुझ्याकडे काय करतोय? आईचे केस सोडून टाकले मोकळे. तो नाही घालायचाय तोंडात. तू खातीयस ना पोहे? तू पोहे खातीयस ना, ते तोंडात नाही घालायचं म्हणून. हो. डोंट ईट इट. डू नॉट ईट इट. डोंट ईट. नाही, नाही. दे बरं मला. मला देऊन टाक. मी लावून टाकते. केसांना लावू? मी केसांना लावू? तो गेला. तो गेला. हे घे तुझी वाटी. पाणी पितेस का? पाणी पिणार? पाणी देऊ मी तुला? पाणी देऊ का? पाणी देऊ? थांब मी पाणी देते. अर्ध खाऊन झालं आमचं. आता अर्ध पोट भरलेलं आहे. म्हणजे जेवढं भरलं असेल तेवढं भरलं असेल. आता आमचं खाऊन झालेलं आहे पण. हो की नाही? आता दिलेलं आम्हाला चालणार नाहीये. हे या. थोडं थोडं जाईल. पण फोर्स फीडिंग नको. हो की नाही? हो की नाही? फोर्स फीडिंग करते का आई? नाही करत. जितकं खायचं तेवढं खाऊ देते. वाटलंच तर 4 टाइम चारा. पण फोर्स फीडिंग करायची नाही. हो की नाही? हाय, गुड मॉर्निंग कावकाव. गुड मॉर्निंग. दिसतोय का कावकाव? कुठे गेला तो? कोण उचलून खाताय खालचं? खालचं कोण उचलून खाताय? काय करत होतीस तू हे? काय खातेस आणि तू? पोहे खाते? अगदी बाहेर बघून छान छान.
सानूला मी वॉकला आणलं होतं आणि इथं वटवाघूळ दिसलं आम्हाला. हो की नाही सानू? ही सानू वॉक करते आणि कार पाहते, पण इथं आम्हाला दिसलं हे वटवाघूळ. मोठंच आहे. सानू जर एकटी खेळत असेल ना तर मी अजिबात तिला आवाज देत नाही आणि तिची तिला सर्फ करू देते की काय तुला सर्च करायचं आहे, तुला काय खेळायचं आहे ती खेळ. ते डब्बे जे आहेत ना ते मी वरते सुद्धा ठेवत नाहीत, कारण तिला ते वाजवायला आवडतात आणि त्याच्यात तिचं अगदी 5-10 मिनटं 15 मिनटंही कधी कधी जातात आणि छानपैकी ती तिचं एन्जॉय करते आणि खूप खुश असते. त्यामुळे ती जर काही खेळत असेल ना तर मी अजिबात तिच्यामध्ये जात नाही. हो, थोडासा पसारा होतो आणि पसारा आवरला जातो नंतर ती ज्यावेळेस झोपते ना त्यावेळेस मी ते आवरूनही ठेवते. आणि जर ती रांगत असेल ना तिला फक्त मी नजरेआड होऊ देत नाही. जर ती थोडीशी लांब जरी रांगत असली ना तरी मी तिच्या जवळ जात नाही, कारण काय होतं की ती ज्यावेळेस आपण तिच्या जवळ जातो ना मग ती आपल्या जवळ खेळायला लागते आणि ती ॲक्च्युली विसरून जाते की ती काय खेळत होती. त्यामुळे तिला एन्जॉय करू देते आणि छानपैकी मजा. सानू, ए सानू, सानूड्या, काय करते? ममम खा ना व्यवस्थित. इथे ये, जेवण करायला ये, चल. सानू, जेवण करायला ये, चल. आलीस का? नंतर वाजव ड्रम. इकडे ये, चल. ये बरं इथे. सानू, कोण वाजवतंय? कोण वाजवतंय जोरात? हे मनी मनी माऊ, मनी मनी माऊ. बापरे, एवढ्या जोरात वाजवतात? हो, बर, मला माहितीच नव्हतं. एवढ्या जोरात वाजवतात का? अच्छा, बर. सानू, where are you going? Come here. Come. Come here. Come catch this. Come here, come here. Yay! Very good, very good, very good. Oh, oh. Get the ball. माझ्या हातात ना हे मी स्प्राउट ठेवते, थोडेसे मटकीचे स्प्राउट्स आहेत आणि डेली वेगवेगळं देते मी. मटकी, मूग, तर 2-4 असे हातात ठेवायचे आणि ती खेळता खेळता अशी खाते. ती स्प्राउट पण हातानेच खाते आणि एक एक उचलून व्यवस्थित, कधी तोंडात जातं कधी नाही जात, पण ह्या स्प्राउट सोबत तिचं जेवण होतं. हो, हे घे. फोन नको घेऊस, हे घे. फोन नको घेऊस, फोन नको घ्यायला जाऊस. ये इथे. हे घे. काय खाते तू? स्प्राउट्स खाते का? स्प्राउट्स कोण खातंय? स्प्राउट्स. हे घे.
अर्धे तोंडात गेले अर्धे नाही गेले तरीही चालतं, पण त्यासोबत तिचं जेवण होतं, म्हणजे एका जागेवर बसून ती छानपैकी खाते. कोण स्प्राउट्स खातंय? स्प्राउट्स कोण खातंय? अरे काय खाते सानू? तू दोडका खातीयेस का? मी सानूला आज ओट्स आणि दोडका दिलाय आणि यामध्ये ना थोडासा बटाटा स्मॅश केलेला आहे. अगदी छोटे छोटे तुकडे ठेवलेत त्याचे आणि तिला देताना ना म्हणजे आता जसे तिचे हे ना दात येत आहेत तर थोडंसं हे असं गॅगिंग होतं. तर लहान मुलांना हे असं गॅगिंग होत असतं. तर अजिबात घाबरायचं नाही. अगदी थोडंसं त्यावेळेस पाणी द्यायचं आणि हे असं थोडंसं पाणी पिलं की त्यांना बरं वाटतं आणि दुसरा घास भरवायचा. म्हणजे हळू ते खायलाही शिकतात आणि त्यांना ह्या अशा मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आता स्मॅश करून असं 2 तुकड्यात 3 तुकड्यात असं स्मॅश करून दिलं की ते व्यवस्थित खातात. हो, तू काय खाते? दोडका खातेस? हे घे, हे घे, हे घे, हे घे, हे घे. सानू कुणाबरोबर खेळतीये तू? युनिकॉर्न आहे तो? युनिकॉर्न आहे? त्याचे आईज कुठे आहेत? हे त्याचे आईज आहेत की नाही? हो. पिंक अँड ब्लॅक अँड व्हाईट कलरचा. हो की नाही? कसे आईज आहेत त्याचे छान छान सुंदर सुंदर. आणि टेल कुठे आहे त्याची? ही इथे. ही इथे टेल. हा कोणी दिला होता तुला? हा कोणी दिला होता? नेहा माऊनी दिला होता? नेहा माऊनी दिलं तुला गिफ्ट हे? हा सानू? सुंदर सुंदर आहे की नाही? सुंदर सुंदर आहे की नाही? हे घे, हे घे. ते नको खेळू, ते नको खेळूस. ते ठेवून टाक. ते नाही खेळायचं. ते ठेवून टाकलं आपण. त्याची टेल आहे ही. त्याची टेल खात नसतात, खेळत असतात. हो, खायचं नसतं ते. असं कोण खेळतं? हे असं कोण खेळतं? हं?